गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रामध्ये पहिल्या श्लोकावर होतो 15व्या अध्यायाच्या, आणि त्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यापैकी आपण 100व्या ओवीपर्यंत पोहोचलो होतो. त्याच्या पुढे आपण जायचा प्रयत्न करू. 100व्या ओवीमध्ये काय म्हणतात की तेथ शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करितकांडी आकांक्षेची. तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीच्या आशेचं कांड तयार करत. आता ज्याप्रमाणे ही सगळी सृष्टी तयार होते त्या सृष्टीमध्ये सृजन कसं होतं विष्णू. बघा. सृजन म्हणजे क्रिएशन. हाऊ डज क्रिएशन हॅपन? क्रिएशन हॅपन्स थ्रू आवर ओन ट्रू सेल्फ, प्युअर कॉन्शियसनेस. तिथपासून पहिले ते महत्त्व तुम्हाला आठवतं. नंतर मग 3 गुण सत्वरजतम, मग त्याच्यामधनं सत्वगुणामधनं सेन्शियंट सृष्टी निर्माण झाली, तमोगुणामधनं इनसेन्शियंट सृष्टी निर्माण झाली, आणि प्रत्येक इंद्रियामधून त्याचा विषय तयार होतो. तो इंद्रिय पहिले तयार होतं. इंद्रिय कसं झालं तयार? त्या सत्वगुणाच्या प्रभावाखाली जेव्हा हा जीव तयार झाला, नंतर त्याच्यातून मन, आणि मग त्याच्यानंतर इंद्रिय तयार झाली, आणि त्या इंद्रियांमधनं विषय तयार झाले. म्हणजे काय झालं की हा वृक्ष जो आहे असा वाढतोय. ऊर्ध्वमूलम अधशाखम. तर ऊर्ध्वमूल जे आहे, ते मूळ जे आहे ते परमात्मा स्वतः, किंवा माझी जी प्युअर कॉन्शियसनेस आहे ती स्वतः. तिथपासून हे सगळं हळूहळू हळूहळू तयार झालं. ठीक आहे. विषयाविषयीच्या आशेचं कांड तयार करतं. तर कांड म्हणजे आय एम थिंकिंग की लास्ट जी ब्रँच असते ना त्याला ते म्हणतायत बहुतेक. अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि पान स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्वगिंद्रियाचे वेल म्हणजे त्वग इंद्रिय म्हणजे आपली त्वचा. तर जे त्वगेंद्रियाचे वेल आहेत ते स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. म्हणजे त्वचेमुळे आपल्याला स्पर्श होतो ना, तर त्वचेमुळे स्पर्श होणारा जो विषय आहे तो ह्या त्वगेंद्रियापासून म्हणजे त्वचेच्या इंद्रियापासून तयार होतो. म्हणजे जर आपल्याला आपल्या त्वचेला स्पर्श जाणवलाच नाही तर त्या स्पर्शाला जो करस्पॉन्डिंग विषय आहे तो आहे हे आपल्याला कळणारच नाही. म्हणजे आपण समजा एनेस्थेशिया दिला एखाद्या जागेला आपल्या शरीरातल्या, तर तिथे नंतर डॉक्टर हात लावून बघतो आणि तो विचारतो की तुम्हाला इथे काही जाणवत आहे का. म्हणजे खरं तर साधारण परिस्थितीमध्ये आपण समजा आपल्या त्वचेला हात लावला तर आपल्याला ह्या जागेमध्ये हे बोट लागलेलं आहे किंवा हात लागलेला आहे हे कळेल. पण जेव्हा आपण भूल दिलेली असते या जागेला तेव्हा इथे हा हात लावला तरी हा कळणार नाही. म्हणजे काय झालं की हे जे त्वगिंद्रिय आहे, धिस ऑर्गन ऑफ टच इज अनेबल टू सेन्स द ऑब्जेक्ट ऑफ टच. म्हणजे इंद्रिय जे आहे, इंद्रिय हे आहे आणि विषय हा आहे, तर ह्या विषयाचं ज्ञान ह्या इंद्रियाला जर झालं नाही तर तो विषय आहे हे आपल्या मनाला कळणारच नाही. लक्षात आलं? म्हणजे इंद्रियांचा विषय जो आहे तो इंद्रिय असल्यामुळे किंवा इंद्रिय जर असलं तरच सिद्ध होऊ शकतो, हा विषय आहे. सृष्टी कशी तयार होते याचं सगळं वर्णन आहे. तर आपल्याला हे खरंच शिकायचं आहे का? ज्यांना हे शिकण्यामध्ये रस आहे त्यांच्यासाठी ही सगळी थिअरी अवेलेबल आहे. पण आपल्याला समजा त्याच्या पलीकडे जायचं असेल किंवा आपण त्याच्या पलीकडे गेलेलो असू
किंवा आपल्याला जर असं कळलेलं असेल की हे जितकं जास्त आपण समजू तितके आपले ब्रेन सेल्स एंगेज होतील. हं? तेवढी आपली मेमरी जॅम होईल. खूप जास्त गोष्टी शिकल्याच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. शरीरातील त्वगिंद्रियांचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात आणि त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. म्हणजे काय आहे की एखाद्या वस्तूला हात लावल्यानंतर मला चांगलं वाटतं, सुखद वाटतो स्पर्श, तो मऊ वाटतो. आणि एखाद्या दुसऱ्या कुठल्या वस्तूला जर हात लावला तर तो स्पर्श इतका सुखद नाही वाटत, तो दुःखद वाटतो. म्हणजे गुलाबाच्या फुलाला जर हात लावला तर चांगलं वाटेल, परंतु गुलाबाच्या फुलाच्या खाली जे काटे असतात त्यांना हात लावला तर चांगलं नाही वाटणार. म्हणजे काय झालं की नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. रागद्वेष तयार होतात. पाठी रूपपत्र पालोवेली, चक्षु लांबते कांडे घाली, ते वेळी व्यामोहता भली, पहाळी जाय. नंतर रूपाविषयीची पानं वाढली असता तिथपर्यंत चक्षु इंद्रिय लांबलचक कांडे घालतं. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो. आता नाव ही इज डिस्क्रायबिंग द इल्युजन ऑफ व्हॉट द आईज कॅन क्रिएट. जेव्हा आपले डोळे काहीतरी बघतात तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भ्रम निर्माण होतात. आता माझ्या मागचं जे चित्र आहे तुम्ही ते बघा. या चित्रामध्ये जर आपल्याला कोणी सांगितलं नाही हे काय आहे तर आपल्याला कळणारच नाही. म्हणजे दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी दिसू शकतात तुम्हाला याच्यामध्ये. आता खरं सांगायचं तर जिथे ही मधली रेघ दिसते ना तुम्हाला, ह्या मधल्या रेघेमध्ये पाण्याची पातळी आहे आणि या पाण्याच्या पातळीच्या वर त्या पाण्याच्या मागे असलेला पर्वत आहे. तर त्या पर्वताचं प्रतिबिंब या पाण्यामध्ये असं बेमालूम पडलेलं आहे की कुठे ते प्रतिबिंब सुरू होतं आणि कुठे ओरिजिनल आहे हे कळतच नाही. आणि आपल्याला असं वाटतं की एक सुंदरपैकी मोझॅक असं तयार झालेलं आहे आणि हे निसर्गामध्ये झालेलं आहे बरं का. हे हिमालयातली कुठली तरी ही जागा आहे. आता तुम्ही समजा या दिशेने बघितलं तर एवढीच फक्त आकृती बघा तुम्ही. आणि तुम्ही जर साईडनी बघतो असं म्हणताय तर असं वाटेल की तुम्हाला हे कोणीतरी हात जोडलेले आहे तिथे या साईडला. किंवा या साईडनी बघितलं तर इथे कोणीतरी हात जोडलेले असं दिसेल. तुम्ही जे इमॅजिन कराल, तुम्ही ज्याची कल्पना कराल ते तुम्हाला या चित्रामध्ये दिसू शकतं. पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही आहे की या मधल्या जागेमध्ये इथे ही पाण्याची पातळी आहे, जिथे इथे हा जो तलाव आहे हा इतका शांत आहे की त्याच्यामध्ये त्याच्या मागे असलेल्या पर्वताचं प्रतिबिंब पडतंय. आता तुम्ही मला सांगा की वरचा पर्वत खरा की खालचा पर्वत खरा, किंवा हे जे चित्र आहे हे सरळ कसं आहे आणि उलटं कसं आहे हे कशावरनं कळेल आपल्याला? समजा इथे ह्या बाजूला हे गवत आणि ही फुलं जर नसती तर आपल्याला असं वाटलं असतं की हे चित्र कदाचित उलटं काढलेलं आहे. ऊर्ध्वमूलमध शाखम असंही वाटू शकलं असतं, नाही का? आणि असं वाटत जरी नसलं तरी सुद्धा आपल्याला जे चित्र सरळ दिसतंय ना त्या चित्राचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर नेमकं उलटं पडतं. त्याचं खरं तर मी एखादं चित्र काढून तुम्हाला दाखवायला पाहिजे की डोळ्यामध्ये आपण डोळ्यांनी जे बघतो त्याचं प्रतिबिंब रेटिनावर कसं पडतं. ते उलटं पडतं. म्हणजे काय? कृष्णाला तेव्हा पण माहिती होतं की हे जग जे आहे हे ऊर्ध्वमूलम अधःशाखम आहे. कारण की मला तर माझ्या डोळ्यामध्ये ऊर्ध्वमूलम अधःशाखम असंच जग दिसतंय, परंतु बाहेर बघताना मी त्याला उलटं बघतोय. तर अशा प्रकारे डोळ्यांनी जेव्हा डोळ्यांचे विषय बघितले जातात तेव्हा वेगळ्याच प्रकारचा भ्रम तयार होतो. सो द वर्ल्ड appears to be completely opposite of what it actually is, even physically. आहे की नाही गंमत? आणि रसाचे अंग वसे, वाढता वेगे बहुवसे, जिव्हे आरतीची असोसे, निघती बेचे. हं? आणि रस विषय रूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. जिभेमुळे आपल्याला खरं तर जो आपण पदार्थ खातोय त्याची चव कळते. तर पहिल्यांदा काय होतं? अगदी जन्म झाल्यानंतर लहान मुलाला
चवीचं ज्ञान असतं का? पहिली चव त्या लहान मुलाला कशाची येते? आपल्या आईच्या दुधाची येते. तर त्या चवीचं ज्ञान त्या मुलाला होतं आणि ती एक चव, त्याचा संस्कार आपण तयार केला. मग जसं जसं ते मूल वाढतं, म्हणजे अन्नप्राशन करायला लागलं, की मग हळूहळू इतर चवी ज्या असतात ना, त्या चवी त्या मुलाला कळायला लागतात हळूहळू. म्हणजे काय झालं, की रसनेंद्रिय जेव्हा विषयांची अनुभूती घ्यायला लागतात. रसनेंद्रियांची कुठल्या पदार्थांची अनुभूती आहे? रसनेंद्रियाची अनुभूती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चवी. आपल्या इथे किती चवी सांगितल्या? आपल्या इथे 6 प्रकारच्या चवी सांगितल्या है ना. एक तर गोड चव आपल्याला सगळ्यात पहिले कळते. आईच्या दुधामध्ये जी गोडी असते, त्या गोडीची चव त्या मुलाला पहिले कळते. गोड नंतर गोडच्या उलट म्हणजे कडू, त्यानंतर खारट, तिखट, आंबट आणि तुरट. ह्या 6 चवी आहेत. या 6 चवींची अनुभूती एक 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 करत त्या मुलाला व्हायला लागते. आणि मग मला ही चव आवडते आणि ही चव आवडत नाही, अशा प्रकारचे रागद्वेष तयार होतात. आपल्यापैकी अनेक लोक असे असतील की ज्यांना एक विशिष्ट चव जास्त आवडते. म्हणजे मला गोड जास्त आवडतं, म्हणून मी गोडच खातो. पण गोड खाणं आपल्यासाठी चांगलं नाही, म्हणजे रिफाईंड शुगर चांगली नाही आहे. म्हणून जी फळं असतात, ज्याच्यामध्ये नैसर्गिक गोडी आहे, म्हणजे पिकलेलं फळ, कुठल्याही ऋतूमधलं. आता सध्या कुठलं फळ सुरू आहे? जिथे मी आहे तिथे सीताफळ खूप चांगली आहेत. तर रोज सीताफळ खाणं सुरू आहे. कारण की या ऋतूमध्ये ते फळ मुबलकपणे उपलब्ध पण आहे आणि त्या शरीरासाठी चांगलं पण आहे या सीझनमध्ये. दुसऱ्या कुठल्या सीझनमध्ये खातो म्हटलं तर मग त्यांनी तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. पण या ऋतूमध्ये तुम्ही ते खाऊ शकता. उपलब्ध पण आहे, स्वस्त पण आहे, तर का नाही. तर जी चव आपल्याला चांगली असते ती चव देखील पण आपण तिचा अतिरेक नाही करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्यासाठी उपयुक्त आहे ते चूज करायचे. हं? तैसेची कोंभेले निगंधे, घ्राणाची डिरी थांबू बांधे, तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. त्याचप्रमाणे गंध विषयरूप अंकुराची वाढ व्हायला लागली की म्हणजे घ्राणेंद्रियांचा शेंडा बळ बांधायला लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेतं. म्हणजे घ्राणेंद्रियाला गंधाचा अतिशय लोभ सुटतो. म्हणजे आपल्याला वास यायला लागला की मग आपल्या डोक्यामध्ये सुवास किंवा दुर्वास आपण म्हणू, म्हणजे चांगला वास किंवा वाईट वास, ह्या दोन्ही वासांबद्दल राग आणि द्वेष तयार होतो. की हा चांगला वास आहे तो मला पाहिजे आणि हा चांगला वास नाही आहे त्यामुळे तो मला अवॉइड करायचा आहे. आता ह्याच्यामधनं आपल्याला शिकायचं एवढंच आहे किंवा ह्याची आवश्यकता एवढ्यासाठी आहे की जर आपल्याला एखाद्या जागी खूपच घाणेरडा वास आला तर तिथून आपण पळून जायचा प्रयत्न करू. दॅट इज नेसेसरी फॉर सेल्फ डिफेन्स. आम्ही आता एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरेमध्ये शिकतो. तर हायड्रोजन सल्फाईड या वायूचा वास, समजा अंडी सडायला लागली ना, तर जसं येईल तसं येतो हायड्रोजन सल्फाईड. बरं, तो पहिल्यांदा जेव्हा येतो एका विशिष्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये, तेव्हा तो लक्षात येतो. पण जर तो खूप जास्त असला, म्हणजे इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट गॅस इज व्हेरी हाय, मग त्यांनी आपली वास घेण्याची क्षमता जी असते ना ती नष्ट होते. सो इट विल सॅच्युरेट द सेन्सरी equipment that senses smell. म्हणजे वास आपण जिथून घेतो ना, तिथलं जे इंद्रिय असतं ते जॅम होऊन जातं. त्यामुळे तो वास आल्याबरोबर आपण तिथून पळ काढलेला बरं. कारण की तिथे आपल्या सर्व्हायवलसाठी उपयुक्त वातावरण नाही. त्यामुळे
आपल्या इंद्रियांनी विषयांबद्दल आपल्याला जे ज्ञान मिळतं भौतिक जगाचं, ते आपल्या सर्व्हायवलसाठी उपयोगाचं आहे. बट ओनली टू दॅट एक्सटेंट. आपण जर इंद्रियांचा वापर तेवढाच केला तर ती इंद्रिय आपल्याला उपयोगी ठरू शकतात. नाहीतर समजा त्या इंद्रियांचा वापर आपण, त्या इंद्रियांमुळे आपल्याला जी सुखाची अनुभूती होते, द प्लेजर वी गेट फ्रॉम द कॉन्टॅक्ट ऑफ सेन्स ऑर्गन्स अँड सेन्स ऑब्जेक्ट्स, इफ वी गेट अटॅच टू दॅट प्लेजर, देन इट विल हॅव नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे जर मला गोड खाण्याची चटक लागली, तर केवळ गोड खाल्ल्यामुळे आणि बाकीच्या चवी जर माझ्या अन्नामध्ये नसल्या तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. तर ते मला नाही करायचं. सो आय शुड यूज माय सेन्स ऑर्गन्स टू द एक्सटेंट दे आर नेसेसरी फॉर माय सर्वायवल, नॉट बियॉन्ड दॅट. ठीक आहे. एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी, या संसाराची या अवधी सास निजे. याप्रमाणे महत तत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन आणि पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. सो दिस इज हाऊ क्रिएशन हॅपन्स. आपल्या स्वतःच्या शुद्ध चैतन्य स्वरूप जाणीवेतून महत्त्व, अहंकार, बुद्धी, मन, पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. दिस इज हाऊ क्रिएशन हॅपन्स. किंबहुना इही आठे अंगी हा अधिक फाटे, परी शिंपीचिये वढे उमटे रूपे जेवी. फार काय सांगावं, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु हा संसार किती वाढला तरी त्याचं अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही. जसं शिंपीवर भासणारं रूप हे आपलं अधिष्ठान शिंप तेवढंच भासतं. शिंप म्हणजे शेल. समुद्राच्या बॉटमवर आपण बघतो ना शिंप. कधी तुम्ही बीचवर वगैरे गेलात तर तुम्हाला शिंप दिसतील. शिंप म्हणजे शेल. तर ते शेल अंधारात जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं तिथे चांदी आहे. पण ती जी चांदी आहे ती त्या शिंपाच्या आकारापेक्षा मोठी दिसू शकते का? नाही दिसू शकत, है ना. त्याचप्रमाणे ब्रह्मामधून तयार होणारी ही जी सृष्टी आहे ही ब्रह्मापेक्षा मोठी दिसू शकते का? दिसू शकत. तेवढीच असणार ती. तर सृष्टी जर प्रसरण पावत असेल, सो इफ द युनिवर्स इज एक्सपॅन्डिंग as the scientists would like us to believe, the source of that universe is even more expansive than that. म्हणजे पुरुष सूक्तामध्ये जो ऋषी म्हणतो ना की अत्ततिष्ठ दशांगुलम, म्हणजे जेवढी ही सृष्टी आहे त्याच्या पलीकडेही 10 अंगुली ब्रह्म आहे. सृष्टी जी आहे ती देखील अमर्यादच आहे आणि ब्रह्म जे आहे ते देखील अमर्यादच आहे. अमर्याद काय आहे माहिती आहे का? आपला मूर्खपणा, आपली मूढता. आपल्याला जर हे कळलं की हे सगळंच्या सगळं जे आपल्याला जे दिसतंय ते सगळंच्या सगळं आभासात्मक आहे. सो इट ओनली अपियर्स फॉर अ व्हाईल वेन वी आर अवेक ऑर इफ वी आर ड्रीमिंग. आपल्याला या सगळ्या गोष्टींची अनुभूती किंवा या सगळ्या गोष्टींचा आभास केवळ जागृतावस्थेमध्ये किंवा स्वप्नावस्थेमध्ये जाणवतो. त्याच्यानंतर तर ते नष्टच होत आहे. परंतु ते जेव्हा नष्ट होतं तेव्हा देखील माझ्या स्वतःबद्दलची जाणीव कायम राहते ना. ती कुठे नष्ट होते? त्यामुळे ही सगळीच्या सगळी सृष्टी माझ्यामधून उत्पन्न होते, माझ्यामध्येच राहते आणि माझ्यामध्येच लय पावते. मयी एव सकलम जातम मयी सर्वम प्रतिष्ठितम मयी सर्वम लयम याती तद ब्रह्माद्वयमस्म्यहम. आणि ही केवळ ह्याच्यातनं उत्पन्न झाल्यासारखी वाटते. उत्पन्न काहीच होत नाही. न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुक्ता न मोक्षुर्वे इत्तेषा परमार्थत. परंतु जे काही उत्पन्न होतं ते उत्पन्न होण्याची जी प्रक्रिया आहे, इट हॅपन्स अकॉर्डिंग टू अ सर्टन डिझाईन.
ते जे डिझाईन आहे ते आत्ता आपण बघितलं. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ही विशिष्ट नियमानुसार हळूहळू हळूहळू प्रगट होते. त्याचे जे नियम आहेत, त्याची जी प्रक्रिया आहे ती आपण आता ह्या सगळ्या श्लोकांमध्ये बघितली. का समुद्राचे नि पैसारे, वरी तरंगता आसारे, तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ, अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञान मूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने तयार होतं. संसार कसा तयार होतो? संसार अज्ञानामुळे तयार होतो. शुद्ध ज्ञानस्वरूप जे ब्रह्म आहे त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे हा संसार वृक्ष तयार होतो. दिस होल वर्ल्ड गेट्स क्रिएटेड बिकॉज ऑफ द ओरिजिनल इग्नोरन्स. ओरिजिनल इग्नोरन्स. बरं, त्या ओरिजिनल इग्नोरन्सचं मूळ काय आहे शोधून तुम्हाला सापडणार. ते अनादी आहे. याच्या आधी पण तुम्हाला मी एक उदाहरण दिलं होतं की मला जर्मन भाषा येत नाही, म्हणजे जर्मन भाषेबद्दल अज्ञान आहे ना. तर तुम्ही मला विचाराल की कधीपासून आहे. त्याला काही आधी कुठे आहे? देर इज नो बिगिनिंग टू इट. आय जस्ट डोंट नो. परंतु त्याचा अंत होऊ शकतो. अज्ञान जर असलं तर त्या अज्ञानाचा अंत होऊ शकतो. अज्ञानाचा अंत ज्ञानामुळे होऊ शकतो. आणि एकदा अंत झाला की संपलं. देन देर इज नो मोर अज्ञान. म्हणजे अनादी आहे अज्ञान, परंतु त्या अज्ञानाचा अंत होऊ शकतो. जर मला हे कळलं की हे सगळंच्या सगळं जग जे मला दिसतंय हे भासमान आहे, तर हे भासमान आहे हा भ्रम मला कधीपासून आहे? अनादी आहे. पण त्याचा अंत होऊ शकतो. अंत केव्हा होऊ शकतो? ज्या क्षणी मला हे कळेल की हे सगळं जे आहे हे माझ्यामधनं तयार होत आहे असं वाटतंय, हे केवळ भासमान आहे, मी कायम आहे. मी असल्याशिवाय हे सगळं दिसूच नाही शकत. हे सगळं माझ्यावर अवलंबून आहे. माझ्या अधिष्ठानावर हा भास, हा भ्रम आपोआप तयार होतो केवळ अज्ञानामुळे, ज्याला काहीही आदी नाही आहे. देर इज नो बिगिनिंग टू दिस इग्नोरन्स. आता याचा हाची विस्तारू, हाची यया पैसारू, जैसा आपण पे स्वप्नी परिवारू ये का किया. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार होतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व विस्तार हा संसार वृक्ष आहे आणि त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परी ते असो हे ऐसे, कावरे झाड उससे, यया महदादी आरवसे अधो शाखा. परंतु हे वरील वर्णन करणं राहू दे. अशा या तऱ्हेने हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्त्वादिकांच्या अंकुरापासून याला खाली फांद्या उत्पन्न होतात. अशा प्रकारे हे सगळं जग तयार होतं. आणि अश्वत्थू ऐसे ययाते, म्हणती जे जाणते, तेही परिस हो येथे सांगी जैल. आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असं म्हणतात. अश्वत्थ म्हणजे आत्ता जो आहे तो उद्या नाहीये. ह्याचं कारण काय तेही इथे सांगण्यात येईल. त्यात एक तरी श्व म्हणजे उखा, तोवरी एकसारिखा, नाही निर्वाहो यया रुखा, प्रपंच रूपा. तर श्वः म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखं टिकणं नाही. सो व्हॉट एव्हर इट अपियर्स टू बी राईट नाव, इट इज नॉट गोइंग टू बी लाईक दिस टुमॉरो मॉर्निंग. म्हणून याला अश्वत्थ असं म्हणतात. जैसा न लोटता क्षणू, मेघू होय नाना वर्णू, का विजू नसे संपूर्ण निमेष भरी. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगाचा होतो. माझ्या मागे तुम्हाला जे चित्र दिसतंय त्याच्यामधला जो मेघ आहे, त्याच्यामधला जो ढग आहे, तो हा आपला चिंतनाचा वर्ग पूर्ण होईपर्यंत तसाच राहणार आहे, कारण की इट इज अ स्टील फोटोग्राफ. परंतु सृष्टीमध्ये हा मेघ असा राहणार नाही. समजा हेच चित्र 10 मिनिटांनी जर घेतलं तर तुम्हाला वेगळं दिसेल. म्हणजे ज्या कोणी घेतलं असेल त्यांनी समजा 10 मिनिटांनी याच जागी उभं राहून असंच चित्र घेतलं तर ते वेगळं दिसेल. कारण की तो मेघ जो आहे तो बदलत असतो.
अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही. वीज जी आहे आकाशातली ती निमिषभर सुद्धा टिकत नाही. निमिष म्हणजे काय माहिती का? आपण डोळे मिटतो ना, म्हणजे पापणी आपली आपोआप बंद उघड होते, राईट. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा डोळ्यांची उघडझाप सारखी सुरू असते, आपल्याला कळत पण नाही. तर जेवढा वेळ ती पापणी बंद व्हायला लागतो त्याला निमिष म्हणतात. तर वीज जेव्हा चमकते आकाशात तेव्हा ती निमिषभर देखील राहत नाही. परंतु तिचं जे इम्प्रेशन आहे आपल्या डोळ्यावरचं ते थोडं जास्त वेळ टिकतं. म्हणजे ज्या प्रकारे आपण ते दिवाळीमधलं चक्र बघतो ना, म्हणजे आपल्या हातातली फुलझडी आपण फिरवतो आणि मग एक पूर्ण वर्तुळ झालेलं आपल्याला दिसतं. ते कशामुळे दिसतं? कारण की आधी जे दृश्य बघितलं होतं त्या दृश्याचा जो संस्कार आहे म्हणजे त्याचं इम्प्रेशन ते आपल्या डोळ्यावरून अजून पूर्णपणे पुसलं गेलेलं नाही आहे. आणि दुसरं तयार झालं, असं करत करत पूर्ण वर्तुळ तयार होतं आणि ते आपल्या डोळ्याला दिसतं, असं वाटतं की हे वर्तुळ आहे, सर्कल. सो दीज इल्युशन्स गेट क्रिएटेड simply because of the limitation of our own sense organs. आपल्या इंद्रियांच्या क्षमतेची जी पराकाष्ठा आहे त्याच्यापेक्षा लवकर समजा काही हल्लं तर द सेम प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल इन मूव्हीज. म्हणजे आधीच्या काळी ज्या फिल्म मूव्हीज असायच्या ना, म्हणजे ती फिल्म त्याचे स्टिल्स चक्रातनं फिरायचे ॲट अ रॅपिड रेट. सो इफ दॅट मूव्स मोर दॅन 16 frames a second, it seems that the whole thing is moving. Whereas only stills are being projected one after the other in a rapid succession. म्हणून चलचित्राचा भ्रम तयार होतो. So the illusion of a movie gets created from still photographs. If those photographs go past our vision at greater than 16 frames per second. कळलं का फिजिक्सचा सिद्धांत? आपल्या डोळ्यासमोर जर 16च्या पेक्षा जास्त चित्र एका सेकंदाच्या आत गेली तर आपल्याला ती चित्र हलतायत असं वाटतं. सो 1/16th of a second is the limit फॉर अवर आईज टू परसीव्ह. त्याच्यापेक्षा कमी जर असलं तर आपल्याला त्याचा फरक नाही कळू शकत. वी कॅनॉट रिले डिफरन्शिएट. सो दॅट इज द सेन्सिटिव्हिटी ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट ऑफ सी. असं आहे. का ना कापतया पद्मदळा वरील या बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही. कमळाच्या पाकळीवर समजा पाण्याचा थेंब पडलेला असेल आणि ती कमळाची पाकळी जर हलत असेल तर त्या थेंबाला स्थिरता आहे का? अजिबात नाही आहे. त्याचप्रमाणे व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते. जो माणूस व्याकुळ असतो, द वन हू इज इन ग्रेट डिस्ट्रेस, त्याचं मन स्थिर नसतं. त्याच्या मनाला चित्ताला स्थिरता नसते. तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थू हा. त्याचप्रमाणे या संसार वृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रति क्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असं म्हणतात. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावतः पिंपळ असं म्हणतात, परंतु भगवंताचा तो अभिप्राय नाही. हे पिंपळाचे झाड नाही आणि वडाचे झाड नाही आहे. अश्वत्थ या शब्दाचा अर्थ अश्वत्थ वृक्ष हा नसून प्रत्येक क्षणी बदलणारी सृष्टी असा आहे. एरवी पिंपळू म्हणता विकी मिया गती देखली असेनिकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मनाला ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिक अर्थाशी काय करायचंय? भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे, है ना? तर लेट मी स्टॉप शेअरिंग द स्क्रीन हिअर. या पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? म्हणून हा प्रस्तुतो
अलौकिकू परियेसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जे हा. म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षाला क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असं म्हटलं जातं. क्षणभंगुरतेच्या दृष्टीनेच. क्षणभंगुर म्हणजे प्रत्येक क्षणाला तो भंग पावतोय. सो दिस होल वर्ल्ड चेंजेस एव्हरी मोमेंट. ह्या क्षणी आपल्याला जग जसं दिसतं आहे तसं ते पुढच्या क्षणी नसतं. म्हणजे अगदी अणुरेणूंपासून जरी आपण बघितलं, म्हणजे द स्मॉलेस्ट ॲटम इज मियरली अकॉर्डिंग टू द करंट मॉडेल, मध्यभागी न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. दिस इज द मॉडेल. तो जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल or the negative charge is never at any location permanently. It changes so rapidly की आपण फक्त असा अंदाज बांधू शकतो की तो एवढ्या ऑर्बिटमध्ये कुठेतरी असेल. ज्या क्षणी मी विचार करेन त्या क्षणी तो ज्या ठिकाणी असेल त्याच्यापेक्षा पुढच्या क्षणी तो वेगळ्या ठिकाणी असेल. आता सुद्धा तुम्ही आपल्या पृथ्वीचा जर विचार केला तर साधारण एक अर्धा तास आपण बोलतो आहोत. या अर्धा तासामध्ये आपली पृथ्वी स्वतःभोवती 500-600 मैल फिरलेली आहे. आणि पृथ्वी सूर्याभोवती आणखीन हजारो मैल फिरलेली आहे. आणि सूर्य आणखीन कशा तरी भोवती त्याच्यापेक्षा लाखो मैलांनी फिरलेला आहे. म्हणजे आपण जिथून सुरू केली ही यात्रा आपली ह्या चिंतनाची, इन द फिजिकल युनिवर्स वी हॅव ट्रॅव्हल्ड मिलियन्स ऑफ माइल्स विदाउट इवन आवर नोईंग अबाउट इट. त्यामुळे भौतिक जगत जे आहे, दृश्य जगत जे आहे, अनुभव होत असलेलं जे जग आहे ते दर क्षणी बदलत आहे. एवढंच फक्त आपल्याला या अश्वत्थ या शब्दातून समजून घ्यायचंय. अश्वत्थ म्हणजे पिंपळ नावाचा वृक्ष आणि त्याची मुळं वर आणि फांद्या खाली असा शीर्षासन करत असलेला वृक्ष तुम्हाला कधीच दिसणार नाही. इट डझंट एक्झिस्ट. इट्स ओनली अ मेटाफर. ठीक आहे. आणि कुही येकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा आहे. आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे. परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. कसा आहे? जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके आंगे काढे आणि नदी येरीकडे भरितीची असती. ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्याला भरत असतात. तुम्ही विचार करा की समुद्र जो आहे ना त्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा समुद्राची वाफ होते म्हणजे त्याच्या वरच्या भागाची. तर आता सध्या उत्तर गोलार्धात म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये हिवाळा आहे. परंतु जो दक्षिण गोलार्ध आहे म्हणजे सदर्न हेमिस्फिअर तिथे उन्हाळा आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूला जो समुद्र आहे ना त्या समुद्रावर ऊन जास्त पडत असल्यामुळे तिथल्या पाण्याची वाफ होते. आणि समुद्रामध्ये सगळीकडूनच नद्या पाणी ओततातच आहेत. त्यामुळे एकीकडून समुद्रामध्ये पाणी भरलं जातं नद्यांनी आणि दुसरीकडून पाणी उपसलं जातं सूर्यप्रकाशामुळे किंवा सूर्याच्या तेजामुळे वाफेच्या रूपाने आणि त्याचे ढग तयार होतात. हे चक्र कधीपासून सुरू आहे? जगाच्या निर्मितीपासून. कधीपर्यंत चालणार आहे? जगाचा अंत होत नाही तोपर्यंत. तो अंत बघायला तुम्ही आणि मी ह्या देहामध्ये जिवंत राहणार आहे का? मी खात्रीपूर्वक सांगतो की नाही. आपल्या देहाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांमध्ये आपल्याला ह्या गोष्टी फिजिकली एक्सपिरियन्स करणं पॉसिबल नाही आहे. वी कॅनॉट रिअली एक्सपिरियन्स दीज थिंग्स फिजिकली व्हाईल इन धिस बॉडी ॲज लॉंग ॲज द बॉडी कंटिन्यूज. आपल्या या देहाला मर्यादा किती आहे? आयुर्मर्यादा 80, 90, 100, 1400 वर्ष चांगदेव महाराजांच्या डेफिनेशन प्रमाणे. पण त्याच्यापेक्षाही जास्त काळापासून आणि जास्त काळापर्यंत हे जे चक्र आहे पाण्याचं
द वॉटर सायकल हॅज बीन कंटिन्यू आणि विल कंटिन्यू. याला काही अंत नाही आहे आपल्या दृष्टीने. तेथ वोहटे ना चढे, ऐसा परिपूर्णची आवडे, परी ते फुली जव नुघडे, मेघा नदींची. त्या योगे तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो. परंतु त्याचं परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असतं. आजच एका जागी जे चिंतन झालं, एक क्लायमेट चेंजवर फॅकल्टी डेव्हलपमेंट वर्कशॉप होता, तिथे मला बोलण्याची संधी मिळाली. तर तिथे चिंतन हे सुरू होतं की क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणाचं संतुलन कसं काय बिघडलेलं आहे, वातावरणाचं संतुलन कसं काय बिघडलं आहे, त्याच्याबद्दल चिंतन होतं. तर त्यातले एक वक्ते जे होते त्यांनी असं सांगितलं की आपल्या प्रदेशात, म्हणजे मध्य प्रदेशात मी सध्या आहे, तर मध्य प्रदेशामधल्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे आणि काही इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आहे. सो देर इज फॅमिन or drought in a few districts, whereas there is flooding in some other districts. याला म्हणतात क्लायमेट चेंज. म्हणजे वातावरण, हवामान कसं बदलेल हे आपण प्रेडिक्टच नाही करू शकत, याचा अंदाज नाही बांधू शकत. आणि या पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये अशा प्रकारचं असंतुलन कशामुळे निर्माण झालेलं आहे? गेल्या 150-200 वर्षामध्ये आपण जी अमर्याद पृथ्वीची धूप केलेली आहे. म्हणजे आपण पृथ्वीच्या पोटातून कोळसा काढला आणि तो जाळला. त्याच्यामुळे जो कार्बन डायऑक्साईड तयार झाला, त्याच्यामुळे पृथ्वीवर सूर्याची जी किरणं येतात ती, त्याच्यामुळे उष्णता पृथ्वीमध्ये ट्रॅप होते आणि नंतर ते रिफ्लेक्ट होत नाही बरोबर. सो द वर्ल्ड कीप्स गेटिंग वॉर्मर अँड वॉर्मर बिकॉज ऑफ दिस ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट. दिस इज अ बिट मोर टेक्निकल देन सम ऑफ यू माइट वॉन्ट टू अंडरस्टँड. परंतु होतं काय की जर वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड वायू जास्त झाला तर सूर्यामधनं जी ऊर्जा आपल्याला मिळते ती रिफ्लेक्ट होत नाही पुन्हा आणि इथेच ट्रॅप होते पृथ्वीमध्येच. इट बिकम्स लाईक ए ग्रीन हाऊस. तुम्ही ग्रीन हाऊस बघितलं असेल ना. ग्रीन हाऊसमध्ये कसं असतं की काचेचं एक किंवा प्लास्टिकचं एक ग्रीन हाऊस तयार करतात, त्याच्या आतमध्ये भाज्या बिज्या लावतात आणि त्या विंटरमध्ये पण चालू शकतात. कारण की सूर्यप्रकाश जो येतो तो सूर्यप्रकाश आतल्या वातावरणाला तापवतो, परंतु आतली हवा बाहेर जात नाही. त्यामुळे ती ट्रॅप होते आणि तिथे उष्णता राहते. अर्थात थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस काहीतरी हीटर लावावं लागेल, पण दिवसाच्या वेळेस जो सूर्यप्रकाश आत येतोय त्याच्यामुळे त्याला जी ऊर्जा मिळते ती तिथे रिटेन होऊ शकते. तर हा ग्रीन हाऊस इफेक्ट पूर्ण पृथ्वीवर तयार होतो बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह एमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. तर हा कार्यक्रम आपण गेले 150 वर्ष करतोय अव्याहत. त्यामुळे गेल्या 150 वर्षामध्ये आपल्या पृथ्वीचं तापमान जे आहे ते पुष्कळ वाढलेलं आहे. दिस इज कॉल्ड ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्यामुळे पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम झालेले आहेत. सो देर इज क्लायमेट चेंज, अनप्रेडिक्टेबल क्लायमेट चेंज. आता असं जर झालं तर पोलर आईस कॅप जे आहेत, म्हणजे उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर पृथ्वीच्या पुष्कळ बर्फ आहे, तर तो बर्फ जो आहे तो वितळतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे असं असू शकतं की हा माझ्या मागचा जो तलाव आहे तो एकेकाळी बर्फ होता, ग्लेशियर, परंतु तो आता वितळला, त्याच्यामुळे ते पाणी दिसते आपल्याला. तर अशा प्रकारचे बदल जर आपल्या मनुष्य जीवाच्या, मनुष्य जातीच्या, मनुष्य प्राण्याच्या व्यवहारामुळे पृथ्वीमध्ये झाले तर काय होईल? मनुष्याला राहण्यासाठी ज्या एका विशिष्ट तापमानाची आणि वातावरणाची आवश्यकता आहे त्याचं संतुलन बिघडेल आणि मग आपल्याला इथे जगणं दुष्कर होऊन जाईल. सो ह्युमन बीइंग्स मे नॉट बी एबल टू सर्व्हाइव्ह ए ड्रास्टिक चेंज इन द क्लायमेटिक कंडिशन्स. तर ते जर होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला थोडंसं निसर्गाशी मिळतं जुळतं घेऊन राहायला शिकण्याची गरज आहे.
ऐसे रुखाचे होणे जाणे, न तरके होतेनी वहिलेपणे, म्हणून यया ते लोकू म्हणे अव्ययू हा. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचं होणं जाणं वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाशी असं म्हणतात. एरवी दानशिळू पुरुषू, वेचकपणेची संचकू, तैसा व्ययेची हा रुखू अव्ययो गमे. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो, असं जरी दिसलं तरी तो खर्च करत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाश असा भासतो. सो इट अपियर्स टू बी इटर्नल, even though it is changing every moment. Let me share the screen once again. हे काय झालं माझं इथे? Something went wrong. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? नाही दिसत आहे ना? Let me see if I can. Okay. Share the screen once again. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असं दिसलं तरी तो खर्च करत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाश असा भासतो. म्हणजे ऑन द वन हँड हे सगळं बदलतंय आणि ऑन द अदर हँड काहीच बदलत नाहीये. एकीकडनं आपल्याला असं वाटतंय की दर क्षणी ह्याच्यातनं काही ना काहीतरी घट होते. म्हणजे समुद्राच्या पाण्यातनं वाफ तयार होते, त्यामुळे असं वाटतं की समुद्राची घट होते, पण नाही होत. एकीकडनं नद्या पण येत आहेत, त्यामुळे इकडून असं वाटतं की त्याची वाढ होते आणि तिकडून असं वाटतं की घट होते. परंतु हे चक्र जे आहे हे सारखं सुरूच आहे, अव्याहत. संसार वृक्षाचं पण हे असंच आहे. सो द वर्ल्ड ऑफ अपियरन्स, द वर्ल्ड ऑफ नेम अँड फॉर्म appears to be eternal because it is going in cycles. किंवा आपण जे कलायडोस्कोप असतं ना, त्या कलायडोस्कोपमध्ये समजा आपण फिरवलं तर असंख्य तुम्हाला पॅटर्न्स दिसतील. ती पॅटर्न सारखी बदलत असतात, परंतु त्यातलं जे मटेरियल ते सेमच आहे, फक्त ते वेगवेगळ्या रूपांनी आपल्याला भासतं. दॅट इज हाऊ दिस वर्ल्ड इज परपेच्युएटेड. इट्स ओनली अन अपियरन्स. जाता वेगे बहु असे, न वचे का भूमी रुतले असे, रथाचे चक्र दिसे जिया परी. अथवा रथाचं चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेलं आहे असं दिसतं, ज्याप्रमाणे दिसतं. रथाचं चाक समजा खूप वेगाने फिरलं तर ते फिरतंय असं दिसेल का आपल्याला? असं वाटेल की ते कॉन्स्टंट आहे, असं वाटेल की ते जमिनीत उतरलेलं आहे. दिस इज जस्ट एन इल्युजन. तैसे काळात तिक्रमे जे वाळे, ते भूतशाखा जेथ गळे, तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते आणि त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षात फुटतात. म्हणजे काळाच्या गतीप्रमाणे असं वाटतं की आता ही फांदी तुटली किंवा हे फळ खाली तुटलं. तर तुम्ही विचार करा की एखाद्या झाडाचं फळ समजा पिकलं आणि खाली पडलं, तर एक फळ खाली पडलं असं दिसतं, परंतु त्याच्यामधनं असंख्य बिया पुन्हा फोफावतात. माझ्या डोक्यामध्ये सध्या जे फळ आहे ते म्हणजे पेरू आहे, कारण की पेरूचं सध्या सीझन सुरू आहे ना. तर एक पेरूचं फळ समजा खाली पडलं तर त्या पेरूमधनं किती आणखीन 100 बिया पुन्हा निघतील, हे पुन्हा ते प्रॉपगेट होईल. बरं, एका बी पासून वृक्ष तयार होतो आणि त्या वृक्षामध्ये अनेक पेरू लागतात पुन्हा एकदा. तर कसं हे संसार चक्र जे आहे ते इट इज कॉन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग एक्सपॅन्डिंग, कॉन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग आणि एक्सपॅन्डिंग. म्हणजे संकुचित होतं, संकोच पावतं आणि प्रसरण पावतं, संकोच पावतं प्रसरण पावतं असं होतं. परी एकी केधवा गेली, शाखा कोळी केधवा झाली, हे नेणवे जेवी उमलली.
आषाढाभ्रे. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा आणि त्याच्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा ते जसं कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा कशी नाश पावली आणि त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा कशा उत्पन्न झाल्या हे कळत नाही. महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी, तैसेची आणखीचे दांग उठी सासिन नले. उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात आणि पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेलं तितकंच भरास आलेले जग तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. कल्पांताच्या वेळी ही आपल्या इथे टाइम स्केल कशी आहे बघा. मी तुम्हाला निमिष मगाशी सांगितलं ना, ते निमिष म्हणजे आपण पापणी जेव्हा हलवतो तेव्हा किती वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. त्याच्यानंतर घटिका, पळी, नंतर प्रहर आणि अहर्निश आणि मग त्याच्यानंतर मास आणि नंतर ऋतू, नंतर मग वर्ष आणि मग अनेक प्रकारचे त्याचे अ, काळाचे माप आहेत. देर आर मेजर्स ऑफ टाइम. आणि सगळ्यात शेवटचं जे माप आहे ते म्हणजे कल्प. कल्प म्हणजे दिस होल सायकल ऑफ क्रिएशन. आणि त्याचं नावही बरं आहे, कल्प. कल्प म्हणजे काय, कल्पना. तर हे कल्प जेव्हा अंत पावतं, सो व्हेन दिस क्रिएशन गेट्स कम्प्लिटली डिस्ट्रॉइड ॲट सम पॉइंट, तेव्हा त्या क्रिएशनमधनं अनेक पुन्हा त्याच्यातनं अंकुर निघतात. सो इट नेव्हर रिअली स्टॉप्स. It seems to be expanding, then it contracts, then it disappears, then it again expands. तर हे असं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपॅन्शनचं जे सायकल आहे ते अव्याहत सुरू आहे. देर इज नो एंड टू इट. संहार वाते प्रचंडे, पडती प्रळयांतीची सालडे, तव कल्पादीची जुंबाडे पाल्हे जती. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रलय काळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते ना जाते, तोच कल्पाच्या आरंभाला सृष्टीचे समुदायाचे समुदाय उत्पन्न होतात. सो व्हेन धिस पर्टिक्युलर cycle of creation will come to an end, at that time many other universes will get created once again. आणि हे सगळं अनंत आहे, म्हणजे ह्याचा विस्तार जो आहे तो आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आपल्याला फक्त आपल्या भोवतालची सृष्टी आपल्या इंद्रियांमधनं जेवढी दिसते तेवढीच माहिती आहे, किंवा आपण आता इंटरनेट वगैरे मधनं बघतो तेवढी दिसते. परंतु त्याच्या पलीकडे सृष्टी किती आहे हे शास्त्रज्ञांना सुद्धा सांगता येणार नाही. ती अनंत आहे असंच म्हणावं लागेल. आणि ॲज फार एज वी आर कन्सर्न, आपल्या इंद्रियांची किंवा आपल्या बुद्धीची क्षमता इतकी मर्यादित आहे की आपल्याला ते अमर्याद आहे एवढं म्हणून जर थांबलं तरी आपल्यासाठी पुरे आहे. समजा त्याची मर्यादा कळली, समजा गृहीत धराच, अज्युम ऑर इमॅजिन, कल्पना करा की या सृष्टीची मर्यादा आपल्याला कळली, की वी नो व्हेअर द एंड ऑफ दिस युनिवर्स इज. व्हॉट विल हॅपन? काय साध्य होईल तरी? आपण फक्त लोकांना सांगू शकतो की हे बघा, तुम्हाला ना या सृष्टीची मर्यादा कुठे ते कळलेली नाही आहे, मला कळलेली आहे. त्याच्यामुळे आपला अहंकार आणखीन वाढेल. तुम्हाला काही कळत नाही, मला सगळं कळतं. अशा प्रकारचा अहंकार उगीच 24 तयार होईल. नो नीड फॉर दॅट. कशाला करायचं अहंकार तयार एवढा? रिगे मन्वंतर मनुपुढे, वंशावरी वंशाचे मांडे, अजैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी. कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो त्याचप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. प्रत्येक कल्प जो असतो ना, किंवा प्रत्येक सायकल ऑफ क्रिएशन, त्याचा जो करता असतो किंवा त्याचा जो पालन करता असतो किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणतात, तो एक मनू असतो, मनू. तर त्या एका मनूपासून म्हणजे हे सगळं संपलं की पुन्हा आणखीन मनू तयार होतो. सो द सायकल ऑफ क्रिएशन विल कंटिन्यू. ह्याला काही अंत नाही अजिबात. एका
मनूच्या काळापासून दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. सध्या जे आपलं मन्वंतर सुरू आहे ना, आपण जेव्हा पूजा बिजा करतो तेव्हा ते म्हणतात की वैवस्वत मन्वंतरे. वैवस्वत मन्वंतरे म्हणजे आय गेस विवस्वान नावाचा जो मनू आहे त्याच्या अध्यक्षतेखाली सध्याचं सायकल ऑफ क्रिएशन सुरू आहे किंवा एस्टॅब्लिश्ड आहे. कलियुगांती कोरडी, चहूयुगाची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवढी पडे पुढती. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपट वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न व्हायला लागते. म्हणजे कलियुग संपल्याबरोबर सत्ययुग किंवा कृतयुग हे सुरू होणार आहे. इट्स नॉट गोइंग टू एंड. वर्तते वर्ष जाय ते पुढिला मुळहारी होय. जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोज वेना. चालू जे वर्ष ते जातं ते पुढच्या वर्षाला मूळ होतं. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो हे कळत नाही. आता बघा हे वर्ष सुरू झालं ते आता संपत आलं. आता म्हणजे उद्या या वर्षातल्या 11व्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर 12वा महिना सुरू होईल आणि पुन्हा पुढचं वर्ष सुरू होईल. आपल्याला असं वाटतं की अरे हे वर्ष तर आत्ताच तर सुरू झालं होतं, आता संपतही आलं. तर ह्या वर्षाच्या अखेरीत पुढच्या वर्षाची सुरुवात बेमालूम मिसळलेली आहे, नाही का? तर ह्या वर्षाची अखेर आणि पुढच्या वर्षाची सुरुवात हे सगळं जे चक्र आहे हे सारखं सुरूच आहे आणि हे सुरूच राहणार आहे. ह्याला कुठे काहीही अंत नाही. आपण आता काम करू. इथे 130 नंबरची ओवी आता आपली झालेली आहे. तर इथे आपण आजच्या पुरतं थांबू आणि 131 पासून पुन्हा पुढे सुरू करू पुढच्या वेळेस. 30 ओव्या शिकता शिकता किंवा त्याच्यावर चिंतन करता करता आपला ऑलमोस्ट 1 तास गेला आज. हं? याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा विचार व्यक्त करायचे असतील तर आपण करू शकतो. आपण एक थोड्या वेळ 2-3 मिनिटं आणखी थांबू. पुन्हा एकदा हे बऱ्यापैकी किचकट आहे, म्हणजे थिअरिटिकल आहे. हे जग कसं निर्माण होतं याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज आपल्याला उपनिषदांमध्ये जे सांगितले त्याच्याच आधारावर सगळं मराठीमध्ये सांगतात. ते जे ओरिजिनल उपनिषद आहे ते मी वाचलेलं नाही आहे किंवा मी वाचलं तरी मला कळणार पण नाही, कारण की मला संस्कृत नाही कळत. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्या उपनिषदातनं जो अर्थबोध आपल्याला मराठीमध्ये करवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचे फार ऋणी आहोत. आणि त्यांची मराठी देखील आपल्याला कळत नसल्यामुळे त्यांच्या ज्ञानेश्वरीचा जो अनुवाद मामा दांडेकरांनी केलेला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचे पण ऋणी आहोत. आणि आपण हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. समजून घेतल्यामुळे आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात, आपल्याला बरं वाटतं. आणि शेवटी हे सगळं शिकता शिकता केव्हा तरी आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध होईल या आशेने आपण हा सगळा अभ्यास करतो. तर या अभ्यासामध्ये तुम्ही सगळे लोक माझ्यासोबत दर मंगळवारी आणि शुक्रवारी येत आहे याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांची आणि प्रभूची कृपा आहे आपल्यावर. आजच्या पुरतं आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.